आपण दिलेल्या अंकांपासून संख्या मोठ्यात मोठी कशी तयार करायची, लहानात लहान कशी करायची, या गोष्टी आपण पाहिल्या. पण शिष्यवृत्तीसाठी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी असतो, तो म्हणजे दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतील. काय प्रश्न असणार आहे? दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतील. आणि हे करण्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, एक ट्रिक आहे. त्या ट्रिकचा वापर करून आपण उत्तर काढायचंय. संख्या तयार करत बसायच्या नाहीये. ती ट्रिक काय आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल म्हणून काही संख्या सुद्धा तयार करून बघूया. पण आपल्याला वेळ वाया न घालवता पटकन कमी वेळेत कसं उत्तर काढता येईल आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय लिहिणार आहोत आपण? अंक. किती अंक असेल? आणि या ठिकाणी लिहिणार आहोत आपण संख्या. आता या ठिकाणी अट एकच आहे, आपण जितके अंक घेणार तितक्याच अंकी संख्या तयार करायची आहे. ठीक आहे. समजा आपण एक अंक घेतला तर एक अंकापासून एक अंकी किती संख्या तयार होतील? 9 संख्या तयार होतील. समजा आपण 4 हा एक अंक घेतला आणि 4 या अंकापासून एक अंकी किती संख्या तयार होतील सांगा? एकच तयार होणार आहे. 4 या अंकापासून तयार होणारी 4 अंकी एक अंकी संख्या 4 ही एकच असणार आहे. ठीक आहे. ही तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथं कुठलंही सूत्र नाही आहे. पण आपल्याला 2 अंक दिले, अंक 2 दिलेले आहेत. उदाहरणार्थ इथं घ्या आपण, हा 4 पण दिलेलाच आहे आणि आपल्याला 6 पण दिला. या 4 आणि 6 पासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची. तर कोणत्या संख्या तयार होतील? एक तर पहिला 46 होईल आणि दुसरी 64 होईल. म्हणजे किती संख्या तयार झाल्या? 2 संख्या तयार झाल्या. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. इथं अंक किती दिलेले आहेत? 2. म्हणून पहिले 2 घ्यायचा आणि 2 नंतर 2 च्या आधी येणारा अंक कुठला आहे? 1 आणि यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 1 उत्तर येणार आहे 2. म्हणजे किती संख्या तयार झाल्या? 2 संख्या झाल्या. आता समजा तुम्हाला 3 अंक दिले, इथं 3 पण दिलेला आहे, 2 पण दिलेला आहे आणि 5 पण दिलेला आहे. आता यांच्यापासून किती संख्या तयार होतील हे काढायचं असेल तर आपल्याला बराच वेळ जाईल. पण त्याच्याऐवजी आपण या फॉर्म्युलाचा जर वापर केला, या सूत्राचा किंवा या ट्रिकचा वापर केला तर अतिशय कमी वेळेत उत्तर येईल. किती अंक किती दिलेले आहेत? 3. म्हणून काय करायचं? पहिला कोणता अंक घ्यायचा? 3 आणि उलटे अंक मोजायचे. 3 नंतर 2, 2 नंतर 1 आणि यांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6 आणि 6 एके 6. तर किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतात. किती संख्या तयार होतात? पटकन उत्तर आले की नाही? पण आपल्याला ते संख्या तयार करत बसलो तर कितीतरी वेळ लागू शकतो. म्हणून तसं करायची गरज नाही. ठीक आहे. करून बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. 325, त्याच्यानंतर 352, त्याच्यानंतर 235, 253, त्याच्यानंतर 532 आणि 523 अशा 6 संख्या तयार होतात. पण या करत बसलो तर आपल्याला वेळ जाईल आणि चुकण्याची शक्यता जास्त. म्हणून आपण या ट्रिकचा वापर करायचा आहे. आपल्याला 4 अंक दिले, मग आता काय करणार सांगा? सोपी ट्रिक. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि याचं उत्तर काढायचं. 4 त्रिक 12, 12 दुने 24 आणि 24 एके 24. तर आपल्याला 4 अंक दिले तर आपल्याला 24 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 24 संख्या तयार होतील. समजा आपल्याला 5 अंक दिले तर 5 अंक दिले तर काय करणार? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. काय उत्तर येईल? 5 चोक 20, 20 त्रिक 60 आणि 60 दुनी 120, 120 गुणिले 120. तर 120 संख्या तयार होतील. आता जर आपल्याला 5 अंक दिले आणि अशा संख्या तयार करायला सांगितल्या असत्या तर किती वेळ लागला असता? खूप वेळ लागला असता ना. म्हणून ही ट्रिक आहे, ही लक्षात ठेवायची. किती पण अंक असू द्या, काय करायचं? तो अंक पहिला घ्यायचा आणि उलटे अंक लिहित जायचे आणि उत्तर काढायचं. पण याच्यामध्ये आणखीन एक अट आहे. काय? या दिलेल्या अंकांच्या मध्ये काय नको? काय नको? शून्य नसताना. काय आहे? हा शून्य नसतानाच आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. शून्य असेल तर काय करायचं? हे लिहून घ्या आणि शून्य असल्यावर काय करायचं ते आपण बघू. ठीक आहे.
शून्य नसताना दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार करता येतील हे पाहिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, दिलेल्या अंकांमध्ये जर एक शून्य असेल, किती शून्य पाहिजे, फक्त एक शून्य असेल तर काय करायचं, एक शून्य असेल तर काय करायचं, मग आपण तिथे लिहूया शून्य असताना काय करायचं, शून्य असताना काय करायचं. समजा इकडे लिहूया आपण अंक आणि इकडे लिहूया आपण संख्या. समजा अंक 2 असतील आणि त्याच्यामध्ये एक शून्य असेल तर काय करायचं, तर डायरेक्ट आपण सूत्रापासूनच बघूया. मगाशी कसं सूत्र घेतलं त्या सूत्राच्या माध्यमातून कसं पटकन उत्तर काढता येतं बघूया. इथं 2 आहे म्हणून काय करायचं, इथे पण 2च लिहायचा, पण एक शून्य आहे म्हणून आपण या 2तून 1 वजा करायचा गुणिले 2च्या आधीची संख्या 1. मग याचं उत्तर काढू आपण. 2तून 1 वजा केल्यानंतर राहिला 1 आणि 1 गुणिले 1 एकच येतो, म्हणून इथे एकच संख्या ठरवली. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला इथे 4 दिले आणि दुसरी संख्या 0 दिली, याच्यापासून एकच संख्या ठरवली 40. 0 4 असा लिहिला तर ती एक अंकी संख्या होती म्हणून ही संख्या येणार नाही. ठीक आहे. समजा आपल्याला 3 अंक दिले, काय करणार, मग इथे लिहिणार 3, 3तून वजा करणार 1, कारण ती एक शून्य आहे ना म्हणून 1 वजा करायचा गुणिले 3च्या आधीची संख्या 2, 2च्या आधीचा 1. मग 3तून 1 वजा केले, किती राहिले 2, 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 1 4, 4 1 4. समजा 4 अंक दिले, त्याच्यामध्ये एक शून्य आहे, मग कसं तयार करणार, तर इथे लिहिणार 4, इथे लिहिणार वजा 1 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. याचं उत्तर काढूया. 4तून 1 वजा केला राहिले 3, 3 त्रिक 9, 9 दुने 18 आणि 18 एके 18, तर 18 संख्या तयार होतील. पुन्हा 5 अंक दिले, काय करणार, 5 वजा 1 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. उत्तर काढूया आपण. 5तून 1 वजा केला राहिले 4, 4 चोक 16, 16 गुणिले 3 48, 48 गुणिले 96, तर 96 एके 96, 96 संख्या तयार होते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 5 अंकी संख्यांचं वाचन आहे म्हणून 5 अंकापर्यंतच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवायचं आणि हे लिहून घ्यायचं. ठीक आहे. आपल्या समोर एक प्रश्न आहे, 2 4 1 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार करता येतील. काय करायचं आहे, 3 अंकी संख्या तयार करायची. आपण आताच काय केलेलं आहोत, एक सूत्र बघितलेलं आहे. काय सूत्र बघितलं आपण, की 3 अंक दिलेले आहेत आणि 3 अंकी संख्या तयार करायची आहेत. तर सुरुवात करून करायची आपल्याला. 3 अंक आहेत म्हणून 3 पासून 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर 6 संख्या तयार होतील. आपलं उत्तर असणार आहे 6 संख्या. अतिशय कमी वेळात ट्रिकच्या माध्यमातून आपण उत्तर काढलेलं आहे. आणखीन एक आपण असाच प्रश्न बघूया. आपल्याकडे प्रश्न आहे 7 0 3 4 या अंकांचा वापर करून 4 अंकी किती संख्या तयार करता येतील. आपण माहिती आपल्याला याच्यामध्ये 0 अंक आलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला थोडंसं सावध व्हायची गरज आहे. 0 असेल तर ट्रिक काय आहे, थोडीशी वेगळी आहे. काय करायला लागणार आपल्याला, अंक 4 आहेत म्हणून 4, त्याच्यानंतर 4तून काय करायचं 1 वजा. का वजा केला 1, 0 आलेला आहे म्हणून 1 वजा केला. 4च्या आधीची संख्या 3 गुणिले 2 गुणिले 1. उत्तर काढायचं आपल्याला. 4तून वजा 1 केल्यानंतर 3 राहिला, 3 त्रिक 9, 9 दुने 18 आणि 18 एके 18, तर 18 संख्या तयार होतील. 18 हे आपलं उत्तर. अगदी काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या संख्या तयार करत बसायची गरज नाही.